नगर परिषदेमध्ये सख्खे बहुपक्के वैरी होते, तर मग आता अचानक कुठलं गाजर तुम्हाला सरकारने किंवा ह्या सगळ्या लोकांनी दाखवलं, तुम्ही महानगरपालिकेला एकत्र येतायत. त्याच्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम, त्याच्यात राष्ट्रवादीचा गेम करण्याचं काम, अजित पवारांच्या पक्षाला दूर लोटण्याचं काम, नवाब मलिकांचा मुद्दा आणून भाजपनं अजित पवारांना कोंडीत पकडलं. भाजपचे मतदार ठराविक 3.5% लोक जर सोडले, तर इतर लोक जे आहेत ते सगळीकडे मतदान करून आलेले आहेत. 3.5% वाल्यांचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. पण बहुतांश महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांचा गट जो आहे तो स्वतंत्र लढण्याचा, महायुतीसोबत न लढण्याचा त्यांनी निर्णय पूर्वीच घेतलेला आहे. सध्या 3.5% व्यतिरिक्त इतर लोकांनी भाजपमध्ये दाबून जो काही प्रवेश केलेला आहे, त्याच्यामुळं भाजपचे नेते सध्या पॉझिटिव्ह मूड मध्ये आहेत. नवाब मलिक हे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांनी जे भाजपचं राजकीय वस्त्रहरण केलं, त्याच्यामध्ये नवाब मलिक सक्सेस झाले. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम करून भाजपने शेवटी शिंदे गटासोबत सेटिंग केली. हा भाजपचा स्वार्थ आहे, कारण शिवसेनेची मदत घेतल्याशिवाय, शिवसेनेचं नाव वापरल्याशिवाय भाजपला मुंबईमध्ये कुणीही विचारत नाही. मग मराठी बहुल भाग असेल, मुस्लिम बहुल भाग असेल, ज्या पद्धतीनं मुंबईकरांनी खास करून सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान करण्याची भूमिका घेतलेली असताना भाजपनं जी काही वेगळे वेगळे सर्वे केलेले आहेत, त्याच्यातून भाजप स्वबळावर कधीच निवडणुका कुठलीही जिंकू शकणार नाही. तसा महाराष्ट्र हा भाजपचा नाहीच आहे. भाजपचे मतदार ठराविक 3.5% लोक जर सोडले, तर इतर लोक जे आहेत ते सगळीकडे मतदान करून आलेले आहेत. 3.5% वाल्यांचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी. पण सध्या 3.5% व्यतिरिक्त इतर लोकांनी भाजपमध्ये दाबून जो काही प्रवेश केलेला आहे, त्याच्यामुळं भाजपचे नेते सध्या पॉझिटिव्ह मूड मध्ये आहेत. ज्या एकनाथ शिंदेच्या विरोधात भाजपमधल्या लोकांनी नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रचंड रान उठवलं, भाजपनं शिंदे गटाच्या विरोधात सुद्धा जिथं जिथं उमेदवार आहेत तिथं पैशाचा पाऊस त्या ठिकाणी पाडला नसता. निलेश राणे ज्या पद्धतीनं आक्रमक होते, भाजपच्या विरोधात निलेश राणेंनी भूमिका घेणं ही साधी गोष्ट नाहीये. पण ही स्थानिक स्वराज्य संस्थेतला जो दुसरा टप्पा आहे महानगरपालिकेचा, त्याच्यामध्ये भाजपला शिंदे गटाशिवाय जुळू शकत नाही. कारण मुंबईचा महापौर हा नेहमी उद्धव ठाकरेंचा सच्चा कार्यकर्ता होत असायचा. मुंबईचा महापौर हा गेली 25 वर्ष झालं शिवसेनेचा असायचा. शिवसेनेची सत्ता म्हणजे बाजूला करून भाजपवाल्यांना दुसऱ्या सेनेला सोबत घेऊन हेतू साध्य करायचा आहे. पण त्याच्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम, त्याच्यात राष्ट्रवादीचा गेम करण्याचं काम, अजित पवारांच्या पक्षाला दूर लोटण्याचं काम, नवाब मलिकांचा मुद्दा आणून भाजपनं अजित पवारांना कोंडीत पकडलं. म्हणजे भाजपला महापालिका तर पाहिजे, परंतु ज्या नवाब मलिकांनी भाजपचं मागच्या 2.5 वर्ष आणि त्याच्या अगोदर फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाचा जो काही काळ आहे, नवाब मलिक हे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून त्यांनी जे भाजपचं राजकीय वस्त्रहरण केलं, त्याच्यामध्ये नवाब मलिक सक्सेस झाले. परंतु त्यांच्या मागे जे काही दाऊद गँगशी संबंध आहे किंवा अजून ह्या गँगशी संबंध आहे, त्या गँगशी संबंध आहे, किंवा पाकिस्तानच्या काही लोकांशी संबंध वगैरे वगैरे, त्यांच्यावर वेगळे वेगळे आरोप करून नवाब मलिकांना त्या ठिकाणी टार्गेट करून राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचं काम. कारण बहुतांश महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अजित पवारांचा गट जो आहे तो स्वतंत्र लढण्याचा,
महायुतीसोबत न लढण्याचा त्यांनी निर्णय पूर्वीच घेतलेला आहे. राष्ट्रवादी सोबत कोण सोबत येत आहे किंवा दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत अशी कुजबूज चालू असताना अजित पवारांनी मात्र मुंबईच्या महानगरपालिकेची सगळी धुरा, जे जेलमध्ये असताना आजारी होते, त्यांना सतत त्रास व्हायचा, त्यांना सतत हॉस्पिटलमध्ये आणलं जायचं. काही दिवसापूर्वी मागच्या पावसाळी अधिवेशनात तर नवाब मलिक कुणाच्या बाजूने जाणार, कारण नवाब मलिक पावसाळी अधिवेशनाच्या काहीच दिवस अगोदर त्यांना जामीन झाला, ते जेलमधून बाहेर सुटले. परंतु चित्र हे स्पष्ट नव्हतं की ते कुणाच्या बाजूने उभे राहतील. पण शेवटी सत्तेशिवाय शहाणपण नसतं आणि भाजपच्या सोबत न जाणं हा धोका नवाब मलिक परत पत्करू शकणार नव्हते. म्हणून नवाब मलिक यांनी शरद पवारांची साथ सोडली. ज्या शरद पवारांनी प्रचंड मोठं पाठबळ दिलं, त्या नवाब मलिकांच्या विरोधात भाजपने रान उठवलं किंवा इतर लोकांनी सुद्धा जे काही तोंड सुख घेतलं त्याला नवाब मलिक सुद्धा ताकदीनं विरोध करायचे. त्यांच्या मागे वेगवेगळ्या चौकशा लावून त्यांना आतमध्ये टाकण्याचं काम केलं. परंतु ज्यावेळेस पावसाळी अधिवेशन 2025 आलं होतं त्यावेळेस नवाब मलिक जामिनावर आल्यानंतर थेट अजित पवारांना भेटले. अजित पवारांसोबत जाण्याचा त्याने निर्णय घेतला. ते अर्धभागावर बसले होते, म्हणजे धड इकडेही नव्हते आणि धड इकडेही, परंतु त्यांचं नाव मात्र अजित पवारांच्या यादीमध्ये होतं. त्याच्यामुळे अजित पवारांच्या संरक्षणाशिवाय नवाब मलिक हे बाहेरच राहू शकत नव्हते. म्हणून कदाचित अजित पवारांचा एक विश्वास आमदार म्हणून, साधी गोष्ट नाहीये, मागच्या सुद्धा 2.5 वर्षाच्या उद्धव ठाकरेंच्या काळात नवाब मलिकांची बॅटिंग सगळे पाहत होते. म्हणून तर अस्वस्थ असलेले अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून, जसे एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडून भाजप सोबत गेले, तसे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस फोडून भाजप सोबत गेले. आता प्रॉब्लेम असा झालाय की जो निर्माण केलाय भाजपच्या मुंबईच्या अध्यक्षांनी, तो असा आहे, ज्या नवाब मलिकांचे अंडरवर्ल्ड डॉनशी गँगशी संबंध असल्यानंतर आम्ही काय त्यांच्यासोबत सेटलमेंट करणार नाही. राष्ट्रवादीने किंवा अजित पवारांनी जी जबाबदारी नवाब मलिकांना दिली मुंबईवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा झेंडा फडकवण्याची, कदाचित त्याला ब्रेक लावण्याचं काम भाजपने परफेक्ट केलेलं आहे. भाजपचा नवाब मलिकांना स्पष्ट विरोध आहे. अन्यथा आम्ही शिंदे गट आणि भाजप एकत्र मिळून निवडणुका लढवूयात. आता इथं गोंधळ काय झालाय, यांची चर्चा बरोबर आता सेट झाली, कारण ज्या एकनाथ शिंदेंनी कदाचित महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पहिल्यांदा देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आणि रावणाचं जे काही गर्वहरण आहे ते त्या काळीही त्या गर्वहरण केलं होतं. आता सुद्धा त्याच पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि ती करण्याची ताकद शिंदे गटात आहे, असं स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर सभेमध्ये टाकलं. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय, जरी राज्याच्या सत्तेत विधानसभेमध्ये फडणवीस आणि शिंदे गट एकत्र असले तरी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आता ते परत त्याच पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करतायत. पण या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये मात्र शिंदे साहेब हे भाजपच्या बहुतांश ठिकाणी विरोधात होते. म्हणून त्यांची जी सॉफ्ट कडवी जी भाषणं होती ती बऱ्याच जणांच्या जिवारी लागली. माझा प्रश्न आता इथं निर्माण झाला, मग तुम्ही जर नगर परिषदेमध्ये सख्य बहुपक्य वैरी होते तर मग आता अचानक कुठलं गाजर तुम्हाला सरकारने किंवा ह्या सगळ्या लोकांनी दाखवलं, तुम्ही महानगरपालिकेला एकत्र येतायत. तुम्हीच सगळे पक्षाचे राजकीय पक्षाचे नेते म्हणाले होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, म्हणजे नगर परिषद, नगरपंचायत, महापालिका, जिल्हा परिषद या सगळ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. मग असं असताना सुद्धा पक्षीय वेटो पॉवर वापरून सगळ्यांची जिरवून हे सत्तेमध्ये घुसण्यासाठी जे काही प्रयत्नशील आहेत त्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. आणि मग हे सगळं होत असताना राष्ट्रवादीला अजित पवारांना बाजूला लुटणं, किंवा काही लोक म्हणतात दोन्ही राष्ट्रवादी, दोन लहान मोठे पवार एकत्र येण्याची
म्हणजे प्रक्रिया सुरू आहे. पण या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर संघर्ष केला, ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष टिकून ठेवलाय, तालुक्यात, जिल्ह्यात, शहरामध्ये ज्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट अजित पवारांच्या विरोधात काम केलं, ते शरद पवार गटाचे कार्यकर्ते परत एकत्र यायला तयार कसे काय होतील, याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे आणि ते तुम्ही नक्की बघा. की जे संघर्ष करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना वरचे नेते नको आहेत, कारण वरच्या नेत्यांच्या आदेशामुळेच किंवा शब्द प्रमाण मानायचं म्हणून खालच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दाबलेला असतं, आवाज उठवलेला असतो, संघर्ष केलेला असतो, एकमेकाच्या विरोधात लढलेले असतात. पण आता वरचेच लोक जर जुळून घ्या म्हणत असतील, त्याच्यावर पर्याय नसेल म्हणत असतील, किंवा आपली आयडियोलॉजी एकत्र आहे असं जर म्हणत असतील कदाचित, तर ही कोण म्हणतात भाजप सोबत युती झाली, हे कोण म्हणतात जे कुठल्याही वादामध्ये पडत नाही, जे स्वतःचं पोट भरलंय तरी सुद्धा आपल्या पोटावर हात फिरून दुसऱ्याकडे लक्ष ठेवणं, याला स्वार्थी राजकारणी म्हणतात. आणि ते सध्या तुम्हाला पाहायला मिळते. मला एवढंच म्हणायचंय, स्वार्थी राजकारणामध्ये, स्वतःच्या स्वार्थाच्या या सगळ्या कळपांमध्ये सामान्य माणसाचे त्या ठिकाणी लचके तोडण्याचा जो राष्ट्रीय कार्यक्रम आहे, कारण सगळीकडे सगळ्यांना फुकट द्यायचंय, फुकट लोकांना गोळा करायचंय आणि फुकटामध्ये सगळे कार्यक्रम राबवायचे असल्यामुळं कदाचित या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या निदर्शनास येत आहेत, हे नमूद केलं पाहिजे. म्हणून जरी कितीही म्हटलं, भाजप सोबत शिंदे गट एकत्र येतोय, अजित पवार गट काही महापालिकांमध्ये भाजप सोबत युती करतोय, तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचीच युती सगळीकडे टिकेल. अजित पवार किंवा त्यांच्या राष्ट्रवादीवर लोकांचा कितपत विश्वास आहे, भरोसा आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेला जी छोटी छोटी प्रश्न आहेत, रस्त्याचा, विजेचा, पाण्याचा, चांगल्या स्वच्छतेचा, वेगळ्या वेगळ्या योजना लोकांना मिळाल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टीचा, हे सगळं बाजूला ठेवून कुरबुडीचं जे काही राजकारण होतं, कदाचित हे धोकादायक आहे, हे मला या माध्यमातून सांगायचंय. म्हणून कितीही मुंबईमध्ये यांची युती जरी झालेली असली किंवा शिंदे आणि रवींद्र चव्हाण जे भाजपचे अध्यक्ष आहेत, हे एकत्र बसून जरी यांनी वाद मिटवलेला असला, तर या वादळाच्या पाठीमागची जी शांतता भंग करणारी सिस्टीम आहे ती फार डेंजर आहे. ते समजून घेतली पाहिजे. बाकी जनता ठरवेल. शेवटी मतदान मागायला पण येणार आहात आणि करायला सुद्धा जाणार आहात, त्यावेळेस फक्त डोकं जागेवर ठेवून मतदान अपेक्षित आहे. बाकी जनता सुज्ञ. जय शिवराय.